अंधश्रद्धा एक शाप मराठी निबंध। अंधश्रद्धा म्हणजे तर्क, बुद्धी आणि विज्ञान याच्या पलीकडे जाऊन एखाद्या गोष्टीवर अंधपणे विश्वास ठेवणे ही एक सामाजिक विषबाधा आहे, जी मानवी प्रगतीला अडथळा आणि अज्ञानाला चिरंतनता देणारा शाप आहे। भारतासारख्या प्राचीन संस्कृतीच्या देशात अंधश्रद्धेची मुळे खोलवर गेलेली आहे। धार्मिक भावना आणि परंपरेच्या अनुभवाखाली ही अंधश्रद्धा समाजात रुजली आहे। अंधश्रद्धेची अनेक रूपे आपल्याला दिसतात। उदाहरणार्थ ग्रह नक्षत्राचा अतिरेक, जादूटोण्यावर विश्वास, भूत पिशाचाची भीती, मानवबली, शकुन अपशकुन, डोळा लागणे इत्यादी। शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हे प्रकार जास्त प्रमाणात आढळतात। असे अनेक प्रकार आहेत जे माणसाच्या बुद्धीला झाकून टाकतात आणि भीतीने त्याला व्यापून टाकतात। अंधश्रद्धेची मुख्य कारणे म्हणजे अज्ञान, निरक्षरता आणि शिक्षणाचा अभाव। ग्रामीण भागात लोकांना योग्य माहिती नसल्यामुळे त्यांच्यात अंधश्रद्धा दृढ होते। तसेच काही स्वार्थी लोक समाजातील साधारण लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात आणि त्यांना फसवून आपले हित साधतात। धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली हे लोक अंधश्रद्धा पसरवतात। अंधश्रद्धेचे परिणाम फार घातक असतात। ही माणसाची बुद्धी हिरावून घेते आणि त्याला भीत आणि असहाय्य बनवते। अंधश्रद्धेमुळे माणूस तर्कहीन होतो, त्याच्या जीवनात भीतीचे वातावरण निर्माण होते। अंधश्रद्धेमुळे समाजातील गरीब, निरक्षर लोक फसतात, त्यांच्या आर्थिक शोषणासह काही वेळा प्राणहानीही होते। मानवबली, बालविवाह, डाकिन, बिस्किनवर विश्वास अशा अनेक प्रकारांमुळे समाज मागे हटतो। अंधश्रद्धेपासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाचा प्रसार करणे आवश्यक आहे। लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे। शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे केले आहेत, पण त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे। माध्यमांनी, शिक्षकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यासाठी प्रबोधनाचे कार्य करावे। तर्कशुद्ध विचार आणि विज्ञाननिष्ठा हीच अंधश्रद्धेविरुद्धचे शस्त्र आहे। अंधश्रद्धा हा समाजासाठी एक शाप आहे, जो मानवी प्रगतीला अडथळा आणि अज्ञानाला चिरस्थायी बनवतो। तर्क, बुद्धी आणि विज्ञान यांच्या आधारे आपण या शापापासून मुक्त होऊ शकतो। शिक्षणाचा प्रकाश पसरवून वैज्ञानिक विचारसरणीचा पुरस्कार करून आपण एक बुद्धिनिष्ठ आणि प्रगत समाज निर्माण करू शकतो। अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून तर्काच्या प्रकाशाकडे वाटचाल करणे हेच आजच्या युगाचे आव्हान आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।